होम मेकर महादेवीज लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी सकाळी 7 ते 9 9:30 पर्यंत रुटीन दाखवत आहे आणि मी 7 ला 5 मिनिटं असताना आधी उठते, 5-10 मिनिटं असताना आणि उठून फ्रेश होते। फ्रेश झाल्यानंतर मग पाणी येतं, तेवढ्यात मग पाणी 15 मिनिटंच असतं, तर मी सगळं बादल्या वगैरे भरून घेते पाण्याने। आणि इथे पण भांड्यांसाठी पाणी ठेवले, रात्रीच भांडी घासून ठेवली आहेत आणि टाकी पण वरती पाणी सोडले। तर हे सगळी भांडी डब मारून झाल्यानंतर मी भाजी करायला घेते। आणि भाजीचं कसं असतं, जर निवडायची भाजी असेल तर मी आधीच निवडून घेते रात्री, आणि चिरायची असेल तर मग सकाळी चिरायची। तर आज मी करणार आहे मशरूमची भाजी आणि स्वच्छ धुवून घ्यायचं मशरूम आणि नंतर मग चिरून घ्यायचं असं, आणि त्यानंतर मग आपल्याला कांदा आणि टोमॅटो पण चिरून घ्यायचं आहे। तर भाकरी किंवा चपाती असते मोस्टली आमच्या इथं, आणि पोहे उपीट वगैरे कधीतरच असते जेव्हा मिस्टरांना सुट्टी वगैरे असते तेव्हा, कारण का डब्याला नसतं द्यायचं काही, तर मी असं करते। आणि डब्याला पण हेच असतं, भाकरी भाजी किंवा चपाती भाजी। आणि एक्स्ट्रा काही करायचं असेल तर मग संध्याकाळीच करते मी, काहीतरी खायचं वगैरे असेल तर, कारण का त्यांना जायचं असतं लवकर, 9ला म्हणजे जायचं असतं। तर कधी कधी 8:30ला जातात, कधी कधी 9:30ला 10ला पण जातात, तर त्याप्रमाणे मला ॲडजस्ट करावं लागतं। आणि आता मी तेल टाकलं आहे, तेल थोडं गरम व्हायला द्यायचं। तर मुळात कसं असतं की मी आधी उठायचे लवकर, पण आता कसं झालं, तर रात्रीची कामावरून झोपायचं आणि बाळ पण झोपत नाही लवकर, त्यामुळे 12, 12:30, 1 वाजतात आणि लवकर उठायचं सकाळी होत नाही सध्या। तर बाळ थोडं मोठं झाल्यावर लवकर उठेन, पण आता तरी होणार नाही आहे शक्य। तर मी आता कांदा आणि टोमॅटो घातला आहे तेलामध्ये, गरम झालं आहे तेल। तर तेवढ्यात ची गाडी आली, त्यामुळे मी बंद केलं गॅस आणि कचरा टाकायला गेले। तर कचऱ्याचं कसं असतं, सकाळी 8 वाजल्यापासून ते 12-1 वाजेपर्यंत कधीही येतो, तर त्याप्रमाणे मग जावं लागतं, खाली कचरा टाकून यावं लागतो। आणि कचरा टाकून झालं माझा, तर मी आले आणि परत गॅस ऑन केला आणि परत मग त्याच्यामध्ये हळद मीठ वगैरे सगळं टाकलं, आणि त्याच्यामध्ये लाल तिखट पण घालायचं, घरगुती आपलं मसाला तिखट असतं ते। आणि तुम्हाला गरम मसाला हवा असेल तर गरम मसाला पण घालायचा, आणि एकदम सिंपलच हवं असेल तर गरम मसाला नाही टाकला तरी चालतं। आणि त्यानंतर मग परतून घ्यायचं। तर आता याच्यामध्ये आपण मशरूम चिरलेले सगळे ॲड करून घ्यायचे आणि नंतर मग चांगलं परतून घ्यायचं, आणि तसंच त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची, पाणी घालायचं नाही अजिबात, कारण का मीठ आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे ते मॉइश्चर पकडतं। तर आता मी तुम्हाला इथे भाकरीला पीठ घेतलेलं आहे आणि गरम करायला ठेवले पाणी, तर एका साईडला बघू शकता तुम्ही, आणि पाणी झालेलं आहे ऑटोमॅटिक, मी पाणी घातलेलं नाही आहे त्याच्यामध्ये। तर बाळाचे बाबा उठले, त्यामुळे मग चहा करायला ठेवलं, आणि पाण्याची बॉटल पण रात्रीच धुवून ठेवली होती। तर आता मी सगळं आवरल्यानंतर थोडंफार आत्ता पाणी पित आहे, आणि गरम पाणीच मी थंड करून पिते। तर बाळ पण उठलं होतं, तर आता मस्ती करायला ते घेतल्यावर का बसतोस, नाही तर मस्ती करतोस। भाकऱ्या कोण करणार? बाळाचे बाबा फ्रेश होऊन बाळाला घेतात आणि मग चहा वगैरे पितात बाळाला घेऊनच, तोपर्यंत मी भाकऱ्या वगैरे आवरून घेते आणि डबा पण तयार करून ठेवते। मग त्यांना फ्रेश झाल्यानंतर थोड्या उशिराने भाकरी भाजी खायला देते, आणि बाळ आणि मी बाय करतो।